Next question is a square x square is equal to y cube 2a minus y. कार्टेशियनचा क्वेश्चन आहे कारण x आणि y इक्वेशन मध्ये आहेत. सो स्टार्ट करूया आपण परत स्टेप नंबर 1 टू फाइंड सिमेट्री. x ची डिग्री इथे इवन आहे, y ची डिग्री इथे ऑड आहे. सो ॲज x is even, curve is symmetrical to y axis, right? Second rule, intersection with origin. आपण पुट करतो x is equal to 0 आणि y is equal to 0. करा पुट. हा 0 होऊन जाईल. a square into 0 चा स्क्वेअर is equal to 0 चा क्यूब 2a minus 0. 0 into everything 0, 0 into everything 0. Curve passes through origin, right? Next, third, to find tangent at origin. To find tangent. सो पहिले आपल्याला इक्वेशन नीट करून लिहायला लागेल. हा कंपल्सरी पॉइंट आहे. a स्क्वेअर एक्स स्क्वेअर ह्यानी याला मल्टिप्लाय केल्यावर येईल 2a y क्यूब, इकडे आल्यावर मायनस 2a y क्यूब. हा होईल y रेस टू 4, इकडे आल्यावर मायनस y रेस टू 4 इज इक्वल, सॉरी मायनस इकडून काय होईल प्लस y रेस टू 4 इज इक्वल टू 0. सो लोएस्ट डिग्री बघाल तर इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, म्हणजे लोएस्ट डिग्री झाली 2. 0 शी इक्वेट केलं. a स्क्वेअर तिकडे जाऊन डिवाइडला गेला, 0 झाला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू 0. मी कोणाला घासत जाणार आहे? मी घासत जाणार आहे x इज इक्वल टू 0 ला, म्हणजेच y ऍक्सिस ला. चौथा पॉइंट आहे इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस. पहिलं घेणार आहोत आपण एक्स ऍक्सिस. सो एक्स ऍक्सिस साठी काय पुट करतो आपण? y इज इक्वल टू 0. करा y इज इक्वल टू 0 पुट. हा 0 होईल, हा 0 होईल, उरेल a स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू 0. ही असते लाईन आणि हा असतो पॉइंट. इंटरसेक्शन मध्ये का पॉइंट वर करतो आणि टँजंट आपण घासून एका लाईनला जातो. सो ह्या दोन्ही गोष्टी सेम दिसल्या तर हे एक इक्वेशन आहे आणि हा एक पॉइंट आहे. गोष्ट समजून घ्या. सो x इज इक्वल टू 0 चा अर्थ अख्ख्या एक्स ऍक्सिसला मी फक्त आणि फक्त ओरिजिनला टच करणार आहे, बाकी कुठेही टच करणार नाही. सिमिलरली वी विल डू इट y ऍक्सिस. आपण पुट करतो x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 पुट केलं, हा 0 होईल, उरेल मायनस 2a क्यूब प्लस y रेस टू 4 इज इक्वल टू 0. 2 y दिसले की आपल्याला शांतता घ्यायची, डायरेक्टली कॅन्सल करायचे नाहीये, कॉमन काढायचे. सो इथनं जर मी y क्यूब कॉमन काढला तर इथे उरेल मायनस 2a प्लस y इज इक्वल टू 0. इथून तिन्हीच्या तिन्ही y गेल्यावर मायनस 2a उरला, 3 y गेल्यावर 1 y उरला. हा y ला 0 करा किंवा हा y ला 0 करा. हा y कधी 0 होईल? जेव्हा स्वतः y इज इक्वल टू 0 पुट करू तेव्हा. आणि हा ब्रॅकेट कधी 0 होईल? जर मी y ची व्हॅल्यू 2a ठेवली तर. बघा ना, हा कॉमन सेन्सचा भाग आहे पूर्णपणे, लक्षात ठेवायचं नाहीये, कॉमन सेन्स आहे. जर मी y ला 2a ठेवलं तर मायनस 2a प्लस 2a कॅन्सल होऊन आन्सर काय येईल? 0. सो ह्याचा अर्थ काय? y ऍक्सिसला मी दोन ठिकाणी टच करणार आहे, दोन ठिकाणी इंटरसेक्ट करणार आहे. कुठे कुठे? 0 या पॉइंटला आणि 2a या पॉइंटला. Then we will go to our last part, the most important part, asymptote parallel to सगळ्यात पहिलं x ऍक्सिस. सो तीन गोष्टी पाठ करायला लावल्या तिथे मी. हायेस्ट डिग्री कोइफिशियंट इक्वल टू 0. सो हायेस्ट डिग्रीचा कोइफिशियंट x चा शोधा. x ची हायेस्ट डिग्री इथंच आहे, एक्स स्क्वेअर, त्याचा कोइफिशियंट आहे a स्क्वेअर.
सो ए स्क्वेअरला मी झिरोशी इक्वेट करतो. अरे ए हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट इज इक्वल टू झिरो. कॉन्स्टंट आहे म्हणजे झिरो नाही. मग कॉन्स्टंट झिरोला कसं इक्वेट करू शकतो आपण? असं नाही करू शकत. कधी पण आपल्याला असिम्प्टोट काढायचा असेल तर आपल्याला एक्स किंवा वायचं इक्वेशन लागतं. हे इक्वेशन थोडी नाही. ए स्क्वेअर इज इक्वल टू झिरो इज नॉट अ इक्वेशन. एक्स इज इक्वल टू झिरो इज इक्वेशन. वाय इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू x is equal to 2a is also equation, but a square is equal to 0 is not an equation. So this point is invalid. Then second one, asymptote parallel to y-axis. आपण शोधणार आहोत y ची हायेस्ट डिग्री. y ची हायेस्ट डिग्री आहे 4. त्याचा कोएफिशियंट दिसत नाहीये म्हणजे तो असणार 1. मग आपण 1 ला इक्वेट करणार 0 शी. अरे पण 1 कसा इक्वेट होईल 0 सोबत? वी कॅनॉट इक्वेट 1 इज इक्वल टू 0. हेन्स दिस पॉइंट इज ऑल्सो इनव्हॅलिड. हा क्वेश्चन खूप छान आणि स्पेशल आहे, कारण दोन्ही असिम्प्टोट्स इनव्हॅलिड आले म्हणजे काय? असिम्प्टोट दाखवतात आपल्याला मार्ग टुवर्ड्स इन्फिनिटी. मग जर मला कोणी मार्गच दाखवत नसेल याचा अर्थ मी इन्फिनिटीला जाऊच शकत नाही. मला परत यायचंय. एखादा मार्गच नाही दाखवते तर मी जाणार नाही, मला गपचूप परत यायचंय. सो दिस इक्वेशन, दिस कर्व विल नॉट गो टुवर्ड इन्फिनिटी. इट विल कम बॅक अगेन टू इट्स ओरिजिनल पॉइंट. हे सिद्ध होतंय या दोन्ही असिम्प्टोट्स मधनं. हे तुम्हाला कळलं पाहिजे. स्टेप नंबर 1 मी ओरिजिनला आहे का? हो, मी ओरिजिनला आहे. येस. मी कोणाला घासणार आहे? एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे कोण? वाय ऍक्सिस. मी एक्स ऍक्सिसला कुठे कुठे टच करतोय? फक्त 0ला सोडून द्या. वाय ला कुठे कुठे टच करतोय? 0ला टच करतोय आणि इथे 2a पॉइंट अज्युम केला. हा कुठला पॉइंट आहे? 2a पॉइंट अज्युम केला. सो मी इथे पण आहे आणि इथे पण आहे, पण मध्ये नाहीये. जर मी इथे आहे आणि पुढे आहे, मध्ये नाहीये, तर मला काय करायचंय? मला करायचे जम्प. म्हणजे थोडक्यात हा इथे इथे जम्प करणार आहे, बट त्याला कोणाला घासत जायचंय? एक्स इज इक्वल टू 0 ला घासत जायचंय. सो हा असा डायरेक्ट जम्प नाही करणार. हा या लाईनला असा घासत जाणार आणि मग इथे जम्प करणार. जम्प तर केलं, बट मला त्याला टँजेन्शियली टच करायचं होतं. सो 2a ला आलो. आलो ना? मला कोणी इन्फिनिटीला मार्गच दाखवत नाही, मला झक मारत परत येणार ना. सो ऍज आय एम सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस, माझी सिमेट्री बघा कुठे आहे? आय एम सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल आल्यामुळे माझी ही डायग्राम लाईक अ मिरर इमेज परत आली. सो जेव्हा पण तुम्हाला असिम्प्टोट्स मिळणार नाहीयेत, या गोष्टीचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. गोष्ट परत येणार आहे, कुठेही निघून जाणार नाहीये. राईट. आता लास्ट पॉइंट आपला रिजन ऑफ ऍब्सेन्स. रिजन ऑफ ऍब्सेन्स वाय ऍक्सिस वरती दिसतोय आपल्याला व्हेरी इझिली. मी या लाईनच्या खाली नाहीये म्हणजे वाय लेस दॅन 0 नाहीये आणि 2a च्या वरती नाहीये. सो रिजन ऑफ ऍब्सेन्स ही कम्प्लिटली कन्सेप्ट तुम्हाला बघूनच कळणार आहे. इट इज बाय एक्सपिरियन्स. अशी कुठे पाठ करून तुम्हाला ती मिळणार नाही. डन. नेक्स्ट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कन्सेप्च्युअली खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. कन्सेप्च्युअली ओके का हे बघूया आपण. सगळ्यात पहिलं, फर्स्ट टू फाइंड सिमेट्री. सिमेट्री बघा तर एक्स ची डिग्री ऑड आहे, वाय ची डिग्री इवन आहे. सो ऍज वाय इज इवन, कर्व इज सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. सिमेट्री हा पॉइंट खूप छोटा असतो आणि ज्यांचे पेपरमध्ये हा 5 मार्काला किंवा 4 मार्काला क्वेश्चन येतो, सिमेट्री तुम्हाला पटकन 1 मार्क देऊन जाणार आहे. राईट. सेकंड पॉइंट, इंटरसेक्शन विथ ओरिजिन. आपण पुट करतो एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 0. सगळा खेळ इथे होऊन थांबतो या क्वेश्चन साठी. एक्स 0 वाय 0 पुट केल्यावर लेफ्ट हँड साइड 0 आली. इथे ए स्क्वेअर उरला, ए मायनस 0. सो लेफ्टला उरला 0. ए स्क्वेअर इंटू ए, ए क्यूब आणि ए स्क्वेअर इंटू 0 0. या साइडला ए क्यूब उरल्यामुळे कर्व डोंट पास थ्रू ओरिजिन.
आपली कर्व ओरिजिन मधनं पास होत नाहीये, कारण इथे एक नॉन झिरो कॉन्स्टंट आलेला आहे अकॉर्डिंग टू आवर रूल. आणि इथे सगळी गडबड झाल्यामुळे सगळा गडबड इथे टँजेंट मध्ये होणार आहे. आपल्याला काय प्रॉब्लेम होतो, थर्ड पॉइंट जो आहे तो आहे, नीट वाचाल तुम्ही, तो थर्ड पॉइंट रूल्स मध्ये वाचाल तर टँजेंट ऍट ओरिजिन आहे. टँजेंट ऍट ओरिजिन आहे. तुमची कर्व ओरिजिन मधनं जातच नाहीये, तर त्या कर्वला टँजेंट येणार कुठून ओरिजिन मध्ये? अशा वेळेला तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट शिकायला लागते, ऍक्सिस शिफ्टिंगची. जी काय ओरिजिनची वाय ऍक्सिस आहे ती तुम्हाला शिफ्ट करायला लागेल थोडीशी पुढे. ही कन्सेप्ट अशी आहे की जो नवीन ऍक्सिस बनणार आहे ती तुम्हाला इथून दिसेल. ए मायनस एक्स इज इक्वल टू झिरो असेल तर एक्स इज इक्वल टू ए ही माझी नवीन ऍक्सिस येणार आहे, जी माझी नवीन ओरिजिन कन्सिडर केला जाईल एक्स इज इक्वल टू ए. सो बरेच मुलांना हा खूप जास्त एक अवघड टॉपिक वाटतो आणि त्यामुळे हा क्वेश्चन मुलं स्किप करतात. डोंट डू दिस. एक सिंपल ट्रिक सांगतो जी तुम्हाला प्रत्येक झिरोतनं न जाणाऱ्या कर्व साठी ही लागू पडेल. तुम्ही काय करा, लेफ्ट हँड साइडची डिग्री मोजा, किती आहे? 3. राईट हँड साइडची डिग्री कमी दिसते, एकच ऍक्शन द्या. सरळ सरळ ज्याची डिग्री कमी आहे ना, ज्या बाजूची डिग्री कमी आहे ना त्याला इक्वल टू झिरो करून टाका. ज्या बाजूची डिग्री कमी आहे त्या डिग्रीला काय करून टाका डायरेक्टली इक्वल टू झिरो. ए स्क्वेअर तिकडे जाऊन झिरो होऊन जाईल, उरला ए मायनस एक्स इज इक्वल टू झिरो. मायनस एक्स तिकडे जाऊन प्लस एक्स झाला, देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए. ह्या कर्वला मी घासून जाणार आहे हे मला कळलं. दिस इज माय टँजेंट. ऍक्च्युअली दिस इज न्यू टँजेंट, न्यू ओरिजिन. पण ही कन्सेप्ट मुलांना खूप जास्त अवघड जाते. सो सिम्पली इथे काहीच दुसरं लक्षात ठेवू नका. लोएस्ट डिग्री साइडला झिरोशी इक्वेट करा जेव्हा जेव्हा तुमची कर्व डोंट पास थ्रू ओरिजिन अशी कन्सेप्ट येईल. कारण एखादी गोष्ट स्किप करण्यापेक्षा शॉर्टकट पार्ट केलेला जास्त सोपा असतो आणि आपल्या भल्याचा असतो. नेक्स्ट, इंटरसेक्शन विथ ओरिजिन, इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस. पहिली आहे वाय ऍक्सिस, पहिली आहे एक्स ऍक्सिस. आपण पुट करणार आहोत वाय इज इक्वल टू झिरो. करा पुट वाय इज इक्वल टू झिरो. हा झिरो झाला, उरला ए स्क्वेअर ए मायनस एक्स इज इक्वल टू झिरो. परत तेच ना, सेम. एक्स किती येणार आहे? ए. म्हणजे मी एक्स ऍक्सिसला कुठे कुठे टच करणार आहे? फक्त आणि फक्त ए ला टच करणार आहे, कुठेच टच करणार नाही. म्हणजे झिरोला टच करणार नाहीये, ते इथेच प्रूव्ह केलं होतं मी. आपण ओरिजिनला टच करणार नाही, बघा इथे पॉइंटच नाही आला एक्स इज इक्वल टू झिरो. आतापर्यंत घेतलेल्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट येत होता, कारण ती ओरिजिनला टच करत होती. नेक्स्ट, वाय ऍक्सिस साठी आपण पुट करणार आहोत एक्स इज इक्वल टू झिरो. हा झिरो झाला, ए स्क्वेअर ए मायनस झिरो, a cube is equal to 0. This is not a point. This is not a point. It is an invalid point. पॉइंट कसा असला पाहिजे, मी मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं. पॉइंट किंवा इक्वेशन शुड बी एक्स इज इक्वल टू और वाय इज इक्वल टू. ए क्यूब इज इक्वल टू झिरो डोंट मेक सेन्स. याचा अर्थ काय, मी वाय ऍक्सिसला कुठेच टच करत नाहीये. ओरिजिनला तर करतच नव्हतो ना, ए ला करते ना बी ला करते ना सी ला करते, मी कुठेही टच करत नाहीये. सो डो नॉट इंटरसेक्ट वाय ऍक्सिस. म्हणून सांगितलं, हा क्वेश्चन स्टार मार्क केला होता. हा क्वेश्चन बरेच युनिव्हर्सिटीजला ऍज इट इज पेपरला येतो. या काही कन्सेप्ट लक्षात ठेवणं जास्त फायद्याचे आहेत आपल्याला. देन कम्स आर फिफ्थ पॉइंट, asymptotes parallel to. पहिलं एक्स ऍक्सिस. चला एक्स ऍक्सिसला असिम्प्टोट कुठली पॅरलल आहे का बघूया. हायेस्ट डिग्री ऑफ एक्सच्या कोएफिशियंटला. हायेस्ट डिग्री ऑफ एक्स काय आहे? आपल्याला इक्वेशन नीट लिहून घ्यायला लागेल. मी नीट लिहून घेतो इक्वेशन. एक्स वाय स्क्वेअर मायनस ए क्यूब प्लस ए स्क्वेअर एक्स इज इक्वल टू झिरो. मी काय केलं, एका साईडला करून घेतलं कारण मला हायेस्ट डिग्री ऑफ एक्स दिसत नव्हतं. या साईडला एक्सची हायेस्ट डिग्री पण एक आहे, तिकडे पण एक आहे. सो याचा कोएफिशियंट वाय स्क्वेअर झाला आणि त्याचा कोएफिशियंट प्लस ए स्क्वेअर झाला. सो कोएफिशियंट आहे वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. म्हणजेच वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए स्क्वेअर. बट मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलंय, आपल्या नेगेटिव्ह
नंबरचा अंडररूट करू शकत नाही, म्हणून हा पॉइंट झाला इनव्हॅलिड. देन कम सेकंड पॉइंट फॉर वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस ची हायेस्ट डिग्री शोधा. वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे एक्स. बस एक्स इज इक्वल टू 0. ही झाली माझी असिम्प्टोट पॅरलल टू वाय ऍक्सिस. म्हणजे मी एक्स इज इक्वल टू 0च्या दिशेने निघून जाणार आहे. हा मला मार्ग दाखवतोय टुवर्ड्स इन्फिनिटी. चलो लेट्स ड्रॉ डायग्राम. मी ओरिजिनला नाहीच आहे, ड्रॉ करू नका. ओरिजिनला मी नाही. व्हॉट इज माय टँजेंट? माय टँजेंट इज एक्स इज इक्वल टू ए. म्हणजे मी एक्स इज इक्वल टू ए या लाईनला घासत जाणार आहे. एक्सच्या लाईन सगळ्या उभ्या असतात. एक्सच्या लाईन कशा असतात? सगळ्या उभ्या. त्यानंतर मी एक्स ऍक्सिसला कुठे कुठे इंटरसेक्ट करतोय? एक्स ऍक्सिसला कुठे कुठे इंटरसेक्ट करतोय? मी फक्त ए लाच, बाकी कुठेच नाही. आणि वायला तर करतच नाही. सो मी एक्स ऍक्सिसला ए ला म्हणजे ह्याच पॉइंटला इंटरसेक्ट करतोय. आता डायग्राम बघा. 3 गोष्टी. मी इथे आहे, हो आहे. या लाईनला घासतोय, हो घासतोय. टँजेंट आहे ना माझी. आणि एक्स इज इक्वल टू 0 मला मार्ग दाखवतोय इन्फिनिटीला. म्हणजे इथून निघालो ना. मी एक्स ऍक्सिसला दुसरीकडे कुठे टच केलं? नाही केलं. फक्त कुठे टच केलं? ए ला. वाय ऍक्सिसला कुठे टच केलं का मी? नाही केलं. डू नॉट इंटरसेक्ट वाय ऍक्सिस. कोणाला घासलं? एक्स इज इक्वल टू ए ला घासलं. कोणाच्या दिशेने निघून गेलो? एक्स इज इक्वल टू 0च्या दिशेने निघून गेलो. अँड हु इज व्हॉट इज माय कर्व सिमेट्रिकल टू? माय कर्व इज सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. म्हणून प्रतिबिंब, ओके, वॉटर मधलं रिफ्लेक्शन दाखवलं. सो दिस इज माय कम्प्लीट कर्व. आणि राहिला रिजन ऑफ ऍब्सेन्स, तर इझी वाला पार्ट असतो. रिजन ऑफ ऍब्सेन्स, माझी कर्व एक्स लेस दॅन 0 ला नाहीये आणि एक्स ग्रेटर दॅन ए ला नाही. जिथे माझी कर्व आहे त्याच्या पलीकडे नाही. दिस इज माय रिजन ऑफ ऍब्सेन्स. राइट. नेक्स्ट क्वेश्चन. ट्रेस द कर्व एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो पहिलं सिमेट्री. काय सांगते सिमेट्री? आता तुम्हाला जज करायला लागेल, समजून घ्यायला लागेल की आता तुम्हाला तुमची सवय लागली पाहिजे. सगळ्या डिग्रीज इव्हन आहेत. सो बोथ एक्स अँड वाय आर इव्हन. कर्व इज सिमेट्रिकल टू बोथ ऍक्सिस. म्हणजे प्रतिबिंब सुद्धा पडणार आहे आणि मिरर इमेज सुद्धा मिळणार आहे मला. माझी कर्व ओरिजिन मधनं जाते का? नाही. इंटरसेक्शन विथ ओरिजिन. चलो लेट्स चेक. ओरिजिन मधून जाते का नाही? एक्स 0 पुट करायचा आहे, वाय 0 पुट करायचा आहे. करा पुट. 0 इंटू 0 0, 0 मायनस 0 0. 0 ने कशाला मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल मला? 0. पासेस थ्रू ओरिजिन. थर्ड टँजेंट शोधूया. आधी इक्वेशन नीट लिहून घेऊया. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. लोएस्ट डिग्री शोधूया. याची 4 आहे, याची 2, याची 2. इज्जत फक्त एक्स आणि वाय ला द्यायची. म्हणून मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. देअरफॉर मी हे लिहू शकतो ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर वाय स्क्वेअर. ए स्क्वेअर कॅन्सल. अंडर रूट करताना कुठलं साइन लागतं? प्लस और मायनस. सो मी टँजेंट कोणाला आहे? एक्स इज इक्वल टू वाय आणि एक्स इज इक्वल टू मायनस वाय. नेक्स्ट कम फोर्थ पॉइंट, इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस. त्यातली पहिली आहे एक्स ऍक्सिस. म्हणजे मी पुट करणार आहे वाय इज इक्वल टू 0. वाय 0 पुट केल्यामुळे हा 0 झाला, हा 0 झाला. उरला ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 0. ते तर मला इथेच कळलं होतं. आय एम पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे मी एक्स ऍक्सिसला 0 कट करणारच आहे ना ऑफकोर्स. वाय ऍक्सिसला बघूया कुठे टच करतोय. एक्स 0 पुट करूया. एक्स 0 पुट केल्यामुळे हा 0 झाला, हा 0 झाला.
मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ए स्क्वेअर तिकडे जाऊन 0 झाला, उरला वाय इज इक्वल टू 0. म्हणजे मी कुठेही टच करत नाहीये एक्सेप्ट ओरिजिन. या अख्ख्या फिगरला मी फक्त ओरिजिनल टच करणार आहे, 0 0. ओके, कुठेही टच करणार नाहीये. देन कम्स माय लास्ट पॉइंट, फिफ्थ पॉइंट, असिम्प्टोट. पहिला असणार आहे एक्स ऍक्सिस. सो 3 गोष्टी लक्षात ठेवा परत. कुठल्या कुठल्या 3 गोष्टी आहेत? हायेस्ट डिग्री कोइफिशियंट इक्वल टू 0. कुणाची? एक्स ची. शोधा एक्स ची हायेस्ट डिग्री. स्क्वेअर स्क्वेअर, याचा कोइफिशियंट वाय स्क्वेअर. कोइफिशियंट ह्या साईडलाच पाहिजे असं नसतं. माझ्या आसपासचे सगळे मित्र माझे कोइफिशियंट. सो हा वाय स्क्वेअर माझा कोइफिशियंट आहे, हा ए स्क्वेअर माझा कोइफिशियंट आहे. सो y square plus a square is equal to 0. y square is equal to minus a square करू शकत नाही का? नेगेटिव्हचा अंडर रूट आपण करू शकत नाही. लेट्स ट्राय फॉर y ऍक्सिस. y ची हायेस्ट डिग्री इथे आहे आणि इथे आहे. एक्स स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 0. x square is equal to a square. Yes, x is equal to plus or minus a. अंडर रूट करू शकतो, पण अंडर रूट केल्यानंतर आपल्याला प्लस आणि मायनस चिन्ह लावायचं आहे. सो सगळ्या गोष्टी ड्रॉ करूया. चला, सगळ्यात पहिले माझी टँजेंट काय आहे बघून घेऊया. माझी टँजेंट आहे x इज इक्वल टू y आणि x इज इक्वल टू मायनस y. म्हणजे त्यास 2 तिरक्या रेषा. So this is x is equal to y, x is equal to minus y. आता मी कोण मला दिशा दाखवतोय? x is equal to a आणि x is equal to minus a आम्हाला डायरेक्शन दाखवत आहेत. या लाईन्स नेहमी उभ्या लाईन्स असतात. ओके, x is equal to a आणि x is equal to minus a. So this line is x is equal to a, this line is x is equal to minus a. राईट, सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे ड्रॉ करून आता आपण डायग्राम ड्रॉ करूया. चलो, स्टेप नंबर 1, ओरिजिनला होतो का? होतो. कोणाला घासलं? x इज इक्वल टू y ला घासलं आणि कोणी डायरेक्शन दाखवली? x इज इक्वल टू a ने अशी. थोडं नीट जवळ न्यायचे आपल्याला, असं करून. ओरिजिनला होतो, होतो. x इज इक्वल टू y ला घासलं, घासलं. x इज इक्वल टू a च्या दिशेने निघून गेलो, निघून गेलो. हा इथे जरा मी उलट केलंय. हा x इज इक्वल टू a आणि हा मायनस ए पाहिजे होता. आय एम सॉरी. ओके, आता ही झाली माझी फिगर. आय एम सिमेट्रिकल टू बोथ ऍक्सिस. सो प्रतिबिंब पण पडेल आणि मिरर इमेज पण येईल. सो ही जी ब्ल्यू कलर मध्ये जी ड्रॉ केली आहे ती आहे माझी फायनल डायग्राम. राईट, 6 पॉइंट रिजन ऑफ ऍब्सेंट. सो प्रत्येक कार्टेशियनचा क्वेश्चन जर बघाल तर मी 3 गोष्टीवरतीच फोकस करतो डायग्राम ड्रॉ करताना. मी ओरिजिनली कुठून स्टार्ट करतोय, मी कोणाला घासत जातोय आणि मी कोणाच्या दिशेने जातोय. 3 गोष्टींवर फोकस करा, तुमची डायग्राम संपलेली आहे. रिजन ऑफ ऍब्सेंट सिंपल आहे. एवढ्या भागात माझी कर्व आहे, या ग्रीन रेषेच्या इकडे नाहीये म्हणून x लेस दॅन मायनस ए अँड x ग्रेटर दॅन ए. इथे इथे मी नाही. राईट, सो दिस वॉज हाऊ टू ट्रेस कार्टेशियन कर्व्स. खूप जास्त बेसिक आणि महत्वाची पहिली कर्व असते ती कार्टेशियन कर्व. ही करणं शिकण्यासाठी सगळ्यात पहिले सगळे स्टेप्स तोंड पाठ करा आणि मगच तुमच्या न्यूमेरिकल्स कडे जा. थँक्यू सो मच.